हे बघा, माझं असं म्हणणं नव्हतं, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आपण दोघांनाही शोधूया, पण ताकद हवी की नाही अंगामध्ये, म्हणून म्हटलं जेवून घेऊया. अरे अजित, तू तरी समजाव ना आईला. काय समजावू? बोला ना, काय समजावू? तिचा मुलगा आणि सून घर सोडून निघून गेलेत, ते परत कधीच घरी येणार नाहीत हे सांगून गेलेत. आणि तुम्हाला कशाची काळजी पडली? जेवणाची? अजित, काय करतोयस तू? आबांवर आवाज चढवलास तू? हो, चढवला आवाज. चिडलो मी. काय चुकलं? हा, बोल ना, काय चुकलं? नेहमी आमचंच चुकतं का? तू ना आता काहीच बोलू नकोस. हे सगळं ना तुझ्यामुळे घडलंय. हा जर माझे बाबा असते ना, तर हे सगळं घडलंच नसतं. माझ्या दादावर ही वेळ आलीच नसती. तुम्ही सगळ्यांनी मिळून ना त्याचा खूप मोठा इन्सल्ट केलात. त्याची कुठलीही चूक नसताना तुम्ही त्याला पोलिसात लॉकअप मध्ये द्यायला लागला का? त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तुम्ही पोलिसांना बोलावून घेतलं. आबा, त्यावेळेस तुम्ही एका शब्दाने इंद्रदादाला अडवलं नाही, राणी वहिनींना अडवलं नाही. दादा बोलला ना, ते काही चुकीचं बोललेलं नाही. आम्ही तुमची मुलं नाही आहोत ना, त्यामुळे आम्हाला ह्या घरात शून्य किंमत आहे. बरोबर ना? असंच आहे ना? अजित, रागावर आपण या विषयावर शांतपणे बसून बोलू शकतो. आता काय उरलंय बोलायचं दादा? बोल ना, काय उरलंय? तुम्हाला सगळ्यांना आमच्या असण्याने नसण्याने काय फरक पडतो? तुम्हाला सगळ्यांना जर खरंच फरक पडत असता ना, तर सगळ्यात आधी आबांनी त्यांना शोधायचा विचार केला असता. पण आबा कोणता विचार करतायत? जेवणाचा. अजित, तू समजतोस तसं नाहीये. तू सांगायच्या आधीच माझी माणसं विक्रांत आणि उर्मिलाचा शोधतायत त्यांना. आणि राहिला प्रश्न विक्रांतशी बोलण्याचा, समजून घरी आणण्याचा. जेव्हा मनामध्ये संतापाची आग उसळलेली असते ना, ती शांत व्हायची वाट पाहायची असते, नाहीतर त्या आगीमध्ये नाती जळून खाक होतात. आता विक्रांतची अवस्था तशीच आहे. काय, आम्ही तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेत म्हणून म्हणतोय. नाती जपायची असतात, त्यांना वेळ द्यायचा असतो आणि स्वतः वेळ घ्यायचा असतो, म्हणून मी शांत आहे. पण याचा अर्थ असा नाही मी हातावर हात ठेवून मजा बघत बसलोय. नाही आबा, तुम्ही शांत आहात कारण ज्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला तो विक्रांत दादा होता. त्याच्या जागी जर इंद्रा दादा असता ना, तर तुम्ही शांत बसला नसता आबा. तुम्ही आकाश पाताळ एक केला असता आणि त्याला परत घरी घेऊन आला असता. अजित, त्याची शांत होण्याची वाट बघितली नसती तुम्ही. तुम्ही आम्हाला सांगताय ना जेवून घ्या जेवून घ्या, पण आबा त्याच्या जागी जर इंद्रा दादा असता ना, तर तुमच्या घशाखाली एक घास उतरला नसता. तुमच्यासाठी आम्ही नसल्यासारखेच होतो आणि आत्ताही आहोत. माझा दादा सापडत नसताना सुद्धा तुम्हाला पोट भरून जेवायचं आहे ना, ते जेवून घ्या. अगदी गोडाधोडाचं करून खावा. पण मी आता जर काही खाल्लं ना, तर आयुष्यभर माझं मन सतत मला खात राहील आणि ते मला नको आहे. अजित, अजित ऐक ना. अजित, मी बोलतो त्याच्याशी. अजित, अजित ऐक माझं. काय बघताय ना, त्या औदस्यांनी काय करून ठेवलंय. आज अजित सुद्धा तुमच्याशी उलट बोलला. या सगळ्याला जबाबदार ना ती व्याधच आहे. अजित, अजित थांब जरा. काय बोलायचं तुला? हेच की, तू असं नको बोलूस. तू असं नाहीयेस अजित. अरे आबांशी तू असं बोललास, तुला तरी पटलं का? विक्रांत घर सोडून गेलाय याचं टेन्शन सगळ्यांना आलंय. हो, पण तो तुझ्यामुळे आणि राणी वहिनींमुळे गेलाय दादा, आणि मी हे कधीच विसरणार नाही. काय मिळालं तरी तुम्हाला आम्हा भावंडांना वेगळं करून? आईला हे अजिबात सहन होणार नाही दादा. यातून मी तिला कसं बाहेर काढू तूच सांग मला.
काय होऊन बसलं रे? तुम्ही दोघांनी विक्रांत दादावर संशय घेतलाच कसा? आबा म्हणाले तसं त्याच्याशी बोलून बघायचं होतं, तुम्ही बोललाच नाही, डायरेक्ट तमाशा केला. काय मिळालं तुम्हाला तमाशा बोलून? बोल ना, काय मिळालं? आणि तुला वाटलंच कसं रे विक्रांत दादा असं काहीतरी चुकीचं करू शकतो? मालती काकी बोलते ते खरं नाही ना? राणी वहिनी तुझं कान भरते का? नाही, मला तर वाटतंय ना राणी वहिनीच हे सगळं गोड गोड बोलून करत असतील. अजित, असं काही नाहीये. तुझा ना गैरसमज झालाय काहीतरी. तुमचा सुद्धा विक्रांत दादा बाबतीत गैरसमज झालाय असं समजून त्याच्याशी नीट वागला असता तर असं झालंच नसतं. तुम्ही काय केलं? थेट आरोप केले. आणि या सगळ्यांना राणी वहिनी जबाबदार आहे दादा. कारण याआधी तू विक्रांत दादाशी कधीच टोकाचं वागला नव्हता. हे बघ, मला मान्य आहे राणी वहिनी तुझी बायको आहे, तुझं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांचं तुला ऐकावं लागतं. पण एखाद्या गोष्टीमुळे आपली फॅमिली तुटेल याचा विचार तुझ्या डोक्यात आला कसा नाही? आणि राणी वहिनी आपल्यांमध्ये का अंतर आणू बघतायत? अजित, असं काही नाहीये रे. तिच्या मनात सुद्धा कधी असा विचार आला नसेल. हे तुझं तिच्यावरचं प्रेम बोलतंय दादा, बाकी काही नाही. मी पण राणी वहिनींना चांगलंच समजत होतो, पण राणी वहिनी आतल्या गाठीच्या निघाल्या. हे बघ दादा, यापुढेही तू राणी वहिनींची बाजू घेशील मला चांगलं माहिती आहे, पण एक स्पष्ट सांगतो, राणी वहिनी माझ्या मनातून पूर्ण उतरलेत. त्या माणूस म्हणून घेण्याच्या पण पात्रतेच्या नाहीयेत. अजित, हे बघ, मला सगळं मान्य, मी समजू शकतो तुझा राग, पण माझं थोडं ऐकून घे आणि शांत हो. आता राग करून ना तुला काही मिळणार नाहीये. आणि मला पूर्ण कल्पना आहे रे तू काय फील करतोयस आता त्याची. दादा, मला त्रास होतो याचं वाईट वाटतच नाहीये, पण ज्यांना मी आपलं मानलं ना त्यांच्यामुळे मला त्रास होतो याचं वाईट वाटतंय. अजित, तुझा राग ना स्वाभाविक आहे, पण एक गोष्ट समजून घे, आता घरात सगळे टेन्शन मध्ये आहेत आणि तू असा जर वागलास ना तर अजून टेन्शन वाढेल रे. या सिच्युएशन मध्ये आपल्याला सगळ्यांना सांभाळून चालायचं आहे ना अजित, समजून घे प्लीज. काय करू मी? तूच सांग ना, काय करू मी? विक्रांत दादा आणि उर्मिला वहिनी घर सोडून निघून गेलेत. ते कुठं असतील, काय करत असतील, त्यांनी काय खाल्लं असेल की नसेल, काहीच पत्ता नाहीये. हे घर आहे ना आपलं, कुटुंब आहे ना आपण. मग विक्रांत दादा आणि उर्मिला वहिनी निघून गेलेत आणि आपण काहीच करायचं नाहीये. मी असं म्हणतच नाही आपण काही करायचं नाहीये.